नमस्कार, आपले सर्वांचे संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या वर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल असं 25 प्रश्नांचं पेपर बघणार आहोत, ज्यामध्ये आपण सर्व विषयांचा समावेश केलेला आहे। शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जेवढेही काही प्रश्न आपल्याला विचारले जातात आहे, जेवढे काही विषय आहेत, त्या सर्व विषयां मिळून आपण एक 25 प्रश्नांचा मॉडेल पेपर तयार केलेला आहे आणि त्यातील हा आपण व्हिडिओ बघत आहोत। या अगोदर आपण प्रत्येक विषयानुसार गेस पेपर किंवा गेस प्रश्न दिलेले आहेत। सामान्य विज्ञान असेल, मराठी व्याकरण असेल, अंकगणित असेल, तर या संपूर्ण विषयांचे गेस पेपर किंवा गेस क्वेश्चन आपण या चॅनलच्या माध्यमातून दिलेले आहेत। त्यांच्या प्लेलिस्टमधून आपण बघू शकताय। चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघूया अतिसंभाव्य 25 प्रश्न जे सर्व विषयांवर आधारित असेल आहे। मराठी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच आपलं मानसशास्त्र असेल किंवा इतर जे विषय शालेय परिसर अभ्यास असेल, तर त्यांचा सुद्धा आपण समावेश आजच्या पेपरमध्ये केलेला आहे। चला तर बघूया इथे पहिला प्रश्न हा इंग्रजी विषयावर आधारित आहे। प्रश्न पहिला, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन रिटन इन फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, म्हणजे खालीलपैकी कोणता वाक्य फ्युचर टेन्समध्ये कंटिन्यूअस फ्युचर टेन्समध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे चालू भविष्य काळ। तर इथे चालू भविष्य काळ जर असेल तर त्याचं सूत्र असतो विल प्लस बी प्लस वी प्लस ING। या पद्धतीने हा सूत्र आपल्याला ज्या ठिकाणी लागलेला दिसतो, विलचा उपयोग, त्यानंतर बीचा उपयोग आणि क्रियापदाला ING लागलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, ही विल बी लिव्हिंग द प्लेस, हा योग्य पर्याय असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, आयडेंटिफाय द टेन्स इन दिस सेंटेन्स, द ब्रांच ऑफिस हॅज बीन ऑर्गनायझिंग द फंक्शन। इथे आयडेंटिफाय करायचं आपल्याला टेन्स, म्हणजे टेन्स ओळखायचा आहे आणि वाक्य दिलेलं आहे द ब्रांच ऑफिस हॅज बीन ऑर्गनायझिंग द फंक्शन। बघा, हॅजचा उपयोग केला आहे म्हणजेच तो वर्तमान काळ आहे, म्हणजेच प्रेझेंट टेन्स आहे, आणि बीनचा उपयोग आला आहे म्हणजेच परफेक्टसुद्धा आहे, आणि इथे क्रियापदाला ING लागलेला आहे म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स असेल आहे पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स। बघा, हॅज जो आहे तो प्रेझेंट दर्शवतो, बीन जो आहे तो परफेक्ट दर्शवतो, आणि ING जो आहे तो कंटिन्यूअस दर्शवतो, हे लक्षात घ्या। प्रश्न यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3, चेंज द फॉलोइंग इनटू पॅसिव्ह वॉइस। The question is given, that means sentence is given is that we ought to respect the elder। हा आपल्याला वाक्य दिलेलं आहे we ought to respect the elder, आणि त्याचं आपल्याला बनवायचं आहे पॅसिव्ह वॉइस। तर पर्यायातून कोणतं पर्याय योग्य आहे हे तुम्ही निवडू शकताय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द एल्डर ought to be respected by us। या पद्धतीने त्याचं पॅसिव्ह वॉइस होणार आहे। प्रश्न क्रमांक 4, चूज द सेंटेन्स विच इज इनडायरेक्ट नेरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स। नेरेशन दिलेलं आहे आपल्याला, शी सेड टू हर ब्रदर प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क। याचं इनडायरेक्ट नेरेशन असणार आहे पर्याय क्रमांक 3, शी रिक्वेस्टेड हर ब्रदर टू हेल्प हर विथ हर होमवर्क। प्रश्न क्रमांक 5, हॅड आय विंग्स ऑफ बर्ड्स, had I the wings of bird I would fly away। the underlying clause is, इथे जो अंडरलाईन क्लॉज आहे तो कोणता आहे, तर इथे पर्याय क्रमांक असणार आहे 3, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन। ॲक्च्युअली या ठिकाणी या सेंटेन्सला अंडरलाईन हवं होतं, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते, मराठी व्याकरणावर आधारित असलेला शब्द प्रश्न, खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स। प्रश्न क्रमांक 7, मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच या अर्थाची मन ओळखा। मोठ्या माणसांच्या ठिकाणी दोष हे असतातच या अर्थाची योग्य मन
पर्याय क्रमांक 2 दिव्याखाली अंधार हे आहे. प्रश्न क्रमांक 8, पुढील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. वरचा मजला रिकामा आहे. या ठिकाणी वरच्या या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्यय साधित विशेषण. प्रश्न क्रमांक 9, आईने मुलीला निजावली या वाक्यातील प्रयोग ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्म भावसंकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 10, अस्थिरता, आळशीपणा, मंदपणा, काळजी, चिंता ही लक्षणे रिकामी जागा ग्रंथीच्या कमी जास्त स्त्रावामुळे दिसतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कंठ ग्रंथीच्या कमी जास्त स्त्रावामुळे दिसतात. प्रश्न क्रमांक 11, कंठी ग्रंथीच्या म्हणजे आपण याला थायरॉइड सुद्धा म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 11, सर्जनशीलतेच्या प्रक्रियेतील अखेरचा टप्पा आहे. मानसशास्त्रावरील हे प्रश्न आहे. सर्जनशीलतेच्या प्रक्रियेतील अखेरचा टप्पा उद्दीपन हे आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12, कोणता मानसशास्त्रज्ञ चेतकापेक्षा प्रतिसादाला अधिक महत्त्व देतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्किनर हा मानसशास्त्रज्ञ चेतकापेक्षा प्रतिसादाला अधिक महत्त्व देतो. प्रश्न क्रमांक 13, ज्ञानेंद्रियांना झालेली शुद्ध जाणीव म्हणजेच रिकामी जागा होय. योग्य उत्तर पर्याय 3 संबोध. ज्ञानेंद्रियांना झालेली शुद्ध जाणीव म्हणजेच संबोध होय. प्रश्न क्रमांक 14, गणितावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. एका पुस्तकाची रोज 15 पाने वाचली असता ते पुस्तक वाचण्यास 32 दिवस लागतात. तर रोज 30 पाने वाचली तर ते पुस्तक पूर्ण वाचण्यास किती दिवस लागतील. अगोदर आपल्याला रोज किती पाने वाचताना लक्षात येतात 15 पाने. असे एकूण दिवस ती पुस्तक वाचण्यासाठी 32 दिवस लागतात. तर यावरून आपण या दोघांचा गुणाकार केला तर एकूण पाने आपल्याला मिळतील. म्हणजेच 15 गुणिले 32 केला तर एकूण पाने मिळतील. आणि दररोज किती वाचायचे आहेत 30 पाने वाचायचे. तर 30ने भागाकार करूया. 30ने भागाकार केलं तर 15 एके 15, 15 दुणे 30 म्हणजे 2 इथे उरले. पुन्हा 2ने भाग देऊया 2 एके 2 आणि इथे 16 दुणे 32 म्हणजेच किती दिवस आले 16 दिवस. इतके दिवस दररोज 30 पाने याप्रमाणे जर वाचले गेली तर एकूण 16 दिवस लागतील. ही होती रीत. पण दुसऱ्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर रोज सुरुवातीला 15 पाने वाचत आहेत. दुसऱ्या कंडिशनमध्ये रोज 30 पाने वाचत आहेत. म्हणजे वाचण्याची दुप्पट केली आहे. तर इथे लागणारे दिवस काय होतील निमपट होतील म्हणजे अर्धे होतील. 16चे अर्धे किती होतील 16, 32चे अर्धे 16 होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने तोंडीसुद्धा उत्तर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 15, सायकल व मोटारसायकलच्या किमतीचे गुणोत्तर प्रमाण 10ला 93 आहे. सायकलची किंमत आपल्याला 4000 रुपये असल्यास मोटारसायकलची किंमत किती. गुणोत्तराचा उदाहरण दिलेला आहे. हा गुणोत्तर जो आहे तो 10ला 93 आहे. आणि 10ला 93 म्हणजे काय तर कोणत्या तरी संख्येची 10 पट ही सायकलची किंमत आहे आणि कोणत्या तरी संख्येची 93 पट ही मोटारसायकलची किंमत आहे. मग त्या किमती किती असतील ते जर आपण काढल्यात तर पहिली किंमत असेल 10x आणि दुसरी किंमत असेल 93x. तर यापैकी सायकलची किंमत आपल्याला दिलेली आहे 4000. म्हणून यावरून 10x बरोबर होणार 4000. यावरून जर आपण एक्सची किंमत काढली तर 10 इथला 10 इथला कॅन्सल होईल. म्हणजेच x बरोबर आपल्याला मिळते 400. किती मिळते 400. तर यावरून आपल्याला मोटरसायकलची किंमत काढायची आहे. तर मोटरसायकलची किंमत होईल 93x आणि 93 गुणिले x म्हणजे 400 जर आपण केलात तर 2 शून्य 400 जसे तसे 4 आणि 3ला गुणाकार करूया. 4 त्रिक 12चे 2 हातचा 1, 4 9 36 आणि 1 37 म्हणजेच 37200
इतकं आपल्याला उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक बघूया 16. 15 वस्तूची खरेदी किंमत 12 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, तर शेकडा नफा काढा. तर इथे शेकडा नफा काढण्यासाठी अगोदर नफ्याचा अपूर्णांक मिळवून घ्यायचा. तर शेकडा नफा बरोबर एकूण किती वस्तूंवर किती फायदा होतो हे अगोदर काढून घ्या. तर 12 वस्तू विकल्यावर 3 वस्तूंचा फायदा होतो, म्हणजे 3/12 हा नफ्याचा अपूर्णांक झाला. त्याला टक्केवारीत रूपांतर करताना आपण त्याला काय करायचं आहे, तर 100ने गुणाकार करायचा आहे. 3 1 3, 3 चौक 12 आणि पुन्हा 4ने भाग केलं तर 25 चौक 100, म्हणजेच आपल्याला इथे उत्तर मिळेल 25%. किती मिळते? 25% नफा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल आहे. प्रश्न क्रमांक 17. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17चं उत्तर जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल की हा सरळ व्याजावरचं उदाहरण आहे. सरळ व्याजावरचं उदाहरण कसं सोडवायचं ते बघून घ्या. की 3,000 रुपये 4 वर्षासाठी रामला 2,000 4,000 म्हणजे 3,000 रुपये 4 वर्षासाठी रामला आणि 2,000 रुपये 2 वर्षासाठी श्यामला सारख्याच व्याजदराने दिले. कोणी? मयूरने दिले. शेवटी त्याला 480 रुपये व्याज मिळाला, तर व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे. सरळ व्याज जो आहे 480 रुपये मिळालं, तर इथे आपल्याला पर्याय पडताळून सुद्धा काढता येईल. काही विद्यार्थी कसं करतील की याच्या दोघांची बेरीज करून, या 2 वर्षांची बेरीज करून सरळ व्याज काढतील. असं होणार नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. दोन्ही अमाऊंट वेगळी आहे आणि दोन्ही कालावधी जरी वेगळी आहे. अमाऊंट जर सेम असतं तर मात्र आपण केलं असतं, पण अमाऊंट सेम नसल्यामुळे आपल्याला पर्यायावरूनच जावं लागेल. पर्यायावरून जर गेलो तर 3% बघा, 30चे सर्वप्रथम आपण 3% 3,000चे 3% काढले तर 30 हे 1% होते, गुणिले 3 केलात तर 90 होते आणि 4 वर्षासाठी दिलेले आहे म्हणून गुणिले 4 केलं तर 9 चौक 36 होते, म्हणजे 360 पहिल्या व्यवहारात. पहिल्या व्यवहारातला या व्यवहारातला व्याज झाला 360. किती झाला? 360. दुसऱ्या व्यवहारात 3% नुसार पर्याय क्रमांक 1 नुसार जर आपण घेतलं, पर्याय क्रमांक 1 जो आपल्याला दिलेला आहे तो 3% दिलेला आहे आणि त्याच्यानुसार जर आपण घेतलं तर पहिल्या व्यवहारात 360 झालं. दुसऱ्या व्यवहारात जर आपण 3% नुसार व्याज काढलं तर काय होते? 1% होतो 20. 3% काढण्यासाठी 3ने गुणाकार करावा लागेल आणि 2 वर्षाचं काढायचं म्हणून अजून 2ने गुणाकार करावा लागेल. 3 दुणे 6, 6 दुणे 12, म्हणजे 120 रुपये व्याज दुसऱ्या व्यवहारातला होईल. या दोघांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळते बघा, 0, 8 आणि 4, 480 इतकं व्याज दोन्ही व्यवहारा मिळून मिळतंय. आणि व्यवहारात इथं उदाहरणात सुद्धा म्हटलं आहे की सरळ व्याज 480 रुपये मिळत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 18 जे विज्ञानावर आणि सामान्य विज्ञानावर परिसर अभ्यासावर आधारित असलेले प्रश्न असणार आहेत. RNA हे रिकामी जागांमधील जननिक पदार्थ म्हणजे जेनेटिक मटेरियल होय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वनस्पती विषाणू मधील जननिक पदार्थ आहे. RNA हे वनस्पतीमध्ये असतात, तर DNA हे आपल्या सजीव सृष्टीमधील माणसांमध्ये आपल्याला आढळून येतात. प्रश्न क्रमांक 19 पाण्यात विरघळणारे जीवनसत्व ओळखा. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे पर्याय क्रमांक 3 व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी ही पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन आहेत. प्रश्न क्रमांक 20 खालील कोणते कर्बोदक शर्करा नाही? कर्बोदक शर्करा नाही असं पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 स्टार्च हे कर्बोदक शर्करा नाही. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या बेडकाला उडताना बेडूक असे म्हणतात? कोणत्या बेडकाला उडणारा बेडूक असे म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायफोपोरस. रायफोपोरस हा उडणारा बेडूक आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 संघराज्य आणि घटक राज्य विरुद्ध संघराज्य यांच्यातील तंटे सोडवते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संघराज्य आणि घटक राज्य विरुद्धचे तंटे सर्वोच्च न्यायालय सोडवत असते. प्रश्न क्रमांक 23
महाराष्ट्राच्या विधिमंडळाची कोणती अधिवेशने मुंबईत होतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पावसाळी व अर्थसंकल्प विषयीचे हे महाराष्ट्रातील विधिमंडळाचे अधिवेशने मुंबईत होतात. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 24. मसुदा समिती संदर्भात योग्य विधान निवडा. 2 विधाने इथे दिलेली आहेत. विधान अ वाचूया. मसुदा समितीने भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये प्रकाशित केला. ब. डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेची अंतिम मसुदा घटना समितीला सादर केला. त्यावर घटना समितीत 5 दिवस चर्चा झाली. यापैकी अ आणि ब विधानापैकी योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2 ब बरोबर आणि क अचूक आहे. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 25 म्हणजे आजच्या मॉडेल पेपरमधील हा शेवटचा प्रश्न असणार आहे. विविध देशांच्या राज्यघटनेत असलेल्या कलमांचा योग्य पर्याय निवडा. अ. ऑस्ट्रेलिया 138 कलमे, ब. अमेरिका 7 कलमे, क. कॅनडा 148 कलमे, ड. चीन 128 कलमे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जो असणार आहे तो म्हणजेच फक्त ब बरोबर आहे, म्हणजे अमेरिका, की ज्या ठिकाणी त्यांच्या राज्यघटनेमध्ये 7 कलमांचा समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सदर चॅनल सबस्क्राईब करा. संस्कार मॅथ्स क्लबच्या माध्यमातून आपल्याला मराठीचे भरपूर व्हिडिओ देण्यात येत आहेत. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.